चला बनवूया ग्रीन लाडू. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी ग्रीन लाडू अर्थातच सीड बॉल हा अभिनव उपक्रम सध्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. आपली वसुंधरा वृक्षांनी सजवा या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये झाडांच्या बिया, काळी माती, झाडांची पाने पाचोळा, शेणखत, वापरलेली चहाची पत्ती, राख आणि पाणी यांचा वापर करून छोटे ग्रीन लाडू तयार केले जातात. तयार केलेल्या लाडूंमध्ये झाडांच्या बिया सुरक्षित राहतात. पावसाळ्यात हे लाडू ओलावा मिळाल्यानंतर अंकुरतात आणि पुढे त्यापासून नवीन झाडांची वाढ होते. ग्रीन लाडू तयार करण्यासाठी प्रथम परिसरातील झाडांच्या बिया जमा केल्या जातात. त्यानंतर काळी माती चाळून त्यामध्ये शेणखत, पाचोळा, चहाची पत्ती आणि राख मिसळून पाण्याच्या सहाय्याने मिश्रण तयार केले जाते. या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून त्यामध्ये 2 ते 3 बिया ठेवण्यात येतात. नंतर हे लाडू सावलीत सुकवले जातात. तयार झालेले सीड बॉल पडीक जमीन, डोंगर परिसर, शेताच्या बांधावर किंवा झाडांच्या मुळाशी टाकल्यास पावसाळ्यात त्यापासून रोपे उगवण्यास मदत होते. छोटासा प्रयत्न भविष्यासाठी मोठा आधार हा संदेश देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सामाजिक वनीकरण विभाग अकोला व निसर्ग कट्टा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत व सभासद संतोष कुमार राऊत यांनी केले आहे.